गॅस एजन्सीच्या बाहेरची गर्दी टाळण्यासाठी आता गॅस एजन्सी धारकांनी चक्क गॅस एजन्सी बाहेर या ठिकाणी बोर्ड लावलेले पाहायला मिळत आहेत। 14 किलोचे गॅस सिलेंडरचा मुबलक साठा आहे अशा स्वरूपाचे बोर्ड सध्या रत्नागिरीत झळकलेले पाहायला मिळत आहेत। कारण का गेले 7 ते 8 दिवसांपासून रत्नागिरीकर हे गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी या ठिकाणी गॅस एजन्सीच्या बाहेर रांगा लावत असलेले पाहायला मिळतात आणि त्याचमुळं ग्राहकांना विश्वास बसावा यासाठी आता रत्नागिरीतल्या भारत गॅस या एजन्सीनं चक्क गॅस एजन्सीच्या बाहेर या ठिकाणी 14 किलोचा साठा असलेले फलक या ठिकाणी लावलेले आहेत की जेणेकरून ग्राहकांना कळावं, तसंच 2 सिलेंडरमधील अंतर देखील 25 दिवसांचं राहील असे थेट बोर्ड या ठिकाणी लावलेले पाहायला मिळतात। तुम्ही बघू शकता की आपण सध्या रत्नागिरीतल्या भारत गॅस एजन्सीच्या बाहेर आहोत आणि सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती सिलेंडर मिळेल की नाही किंवा त्याचा तुटवडा निर्माण होईल म्हणून असंख्य ग्राहक सध्या गॅस एजन्सीच्या बाहेर रांगा लावताना पाहायला मिळतात आणि याच रांगा टाळण्यासाठी सध्या गॅस एजन्सीनं या ठिकाणी अनोखी शक्कल लढवलेली पाहायला मिळते। गॅस एजन्सीच्या बाहेरच या ठिकाणी बोर्ड लावले गेलेले आहेत आणि या बोर्डच्या माध्यमातून ग्राहकांना घरगुती गॅस सिलेंडरचा साठा हा मुबलक असल्याचा बोर्ड या ठिकाणी लावलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समीर गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।